ठिकाणी मग इगतपुरी नंतर ठाणे, नवी मुंबई, नंतर कर्जत नंतर गोवा अशा ठिकाणी जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्हाला नेण्यात आलं. जिल्हा प्रमुखांचे बंधू आमच्या सोबत होते आणि अनेक सुरक्षा रक्षक आपण ज्याला बॉडीगार्ड त्या ठिकाणी ठेवले गेले आणि आमच्या सर्वांचे मोबाईल त्या ठिकाणी आमच्याकडनं बळजबरीने घेण्यात आले. आम्हाला कोणाशी संवाद साधायचा नाही अशा प्रकारच्या सूचना त्यांनी या ठिकाणी सूचना वजा आदेश दिले आणि आमचा परस्पर सौदा जिल्हा प्रमुखांनी त्या ठिकाणी केला. ही बाब आमच्या सगळ्या सदस्यांच्या लक्षात आली की ज्या उद्धवजींनी आपल्याला पक्षामध्ये कुठल्याही भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेला मदत करायची नाही किंवा मतदान करायचं नाही असा आदेश दिलेला असताना सुद्धा जिल्हा प्रमुख वेगळी भूमिका घेत आहे. हे जेव्हा लक्षात आलं आणि आमचा संपर्क त्यांनी तोडला त्यावेळेला मी गोव्याला गेल्यानंतर गोव्यावरून मी आणि आमच्यासोबत असलेल्या सदस्य ललिता सुरेश सोनोने जी काय त्यांची ग्रुप जे अकॅडमी आहे आम्ही त्यांच्या कस्टडीतून बाहेर पडलो. 17 तारखेला बाहेर पडल्यानंतर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय घोसाळकर साहेबांशी संपर्क केला. उद्धव साहेबांचे पीए आमदार आदरणीय मिलिंद नार्वेकर साहेबांशी संपर्क केला आणि त्यांना आमची सगळी भूमिका त्यावेळेला समजून सांगितली. त्यांना सांगितलं की आम्हाला ओलीस ठेवलं गेलेलं आहे. गेले 8 दिवसापासून आमचे सर्व सदस्य जिल्हा प्रमुखांनी डांबून ठेवलेले आहेत आणि आमची सुटका झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप मेसेजद्वारे या ठिकाणी सांगितली. त्यांनी आमचं म्हणणं या ठिकाणी ऐकलं आणि तात्काळ त्यानंतर आम्ही 2 आल्यानंतर उर्वरित आणखी 6 सदस्य त्यांच्या तावडीतून निघाले. म्हणजे 6 आणि 2 आम्ही 8 लोक एकत्र झालो. टोटल 9 होते. 8 लोक आम्ही एकत्र झालो आणि आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली आणि उद्धव साहेबांनी निर्णय घेतला की कुठल्याही पक्षाला मदत करायची नाही, सत्तेमध्ये आपण मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायचा नाही. आमच्या विनंतीनुसार माननीय उद्धव साहेबांनी आदेश पारित केला आणि मतदान प्रक्रियेपासून तटस्थ राहण्याचे आदेश दिले. त्यामुळं आम्ही निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतला नाही. परंतु ज्यांनी सौदेबाजी केली, ज्यांनी अर्थपूर्ण व्यवहार केला, ज्या जिल्हा प्रमुखांनी त्यांनीच आमच्यावर उलटसुलट आरोप करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून ही बाब अतिशय निंदनीय आहे. ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं त्यांची दिशाभूल करण्याचा हा त्यांचा केविलवाना प्रयत्न या ठिकाणी आहे. या सगळ्या बाबी वर्तमानपत्रातून असेल, मीडियातून आल्या असतील, या सगळ्या त्या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहे. आम्ही जी भावना या ठिकाणी व्यक्त करतो, आमच्यातलं जर काही खोटेपणा असेल तर आमचे बोर्डिंग पास आम्ही ज्या दिवशी आम्हाला गोव्याला घेऊन गेले त्या दिवशी दानवेंचे बंधू राजू दानवे आमच्यासोबत होते, त्यांचे काही कार्यकर्ते आमच्यासोबत होते, काही ठाण्याचे नगरसेवक आमच्यासोबत होते आणि मग ते तुम्हाला बोर्डिंग पास किंवा त्या ठिकाणच्या हॉटेलच्या बुकिंग जर बघितल्या तर यावरून स्पष्ट होईल की अंबादास दानवेंनी आमच्या सर्व 8 सदस्यांचा परस्पर सौदा आमच्या विरोधात त्या ठिकाणी केला होता. तो आम्हाला मान्य नव्हता आणि म्हणून आम्ही जी भूमिका घेतली
ही पक्षाच्या हिताची घेतली, उद्धव साहेबांच्या विचाराची घेतली आणि म्हणून आमच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांनीच पूर्ण अर्थपूर्ण व्यवहार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे दानवे साहेबांची प्रतिमा आतापर्यंत खंडणी जमा करणे, लोकांचे प्लॉट बळकावणे, प्रॉपर्ट्या हडप करणे, ब्लॅकमेलिंग करणे आणि प्रपंच करणे हा त्यांचा पूर्व इतिहास आहे. ते वैजापूर शहरात एकही नगरसेवक निवडून येऊ देऊ त्यांना निवडून आणता आला नाही. त्यांचा सक्का भाऊ राजू दानवेलाही ते नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आणता आला नाही. परंतु आम्ही समाजकारणातले लोकांमध्ये निवडून आलेल्या 30-30 हजार लोकांमधून निवडून आलेले आम्ही पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य झालो आणि आमच्यावर या ठिकाणी स्वतःचं पाप झाकण्यासाठी त्यांनी आमच्यावर आरोप केलेले ते बिनबुडाचे आणि खोटारडे आहेत, अशा प्रकारची भावना भूमिका या निमित्तानं मी व्यक्त करतो.